सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आत्ताच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि दिवाळी झाली की हमखास वजन वाढतं। तसं माझंही वजन वाढलेलं आहे, कारण गोड खाण्यात येतं आपल्या, त्याच्यामुळे वजन हे वाढतंच। आणि मी दिवाळीमध्ये चालायला जाणं बंद केलं होतं, त्यामुळे आता चालायला परत चालू केलं, कारण आता पुढं थंडीचे दिवसही येतात आणि थंडीच्या दिवसात व्यायाम केलेला किंवा चाललेलं चांगलं असतं। आणि इतर कुठला व्यायाम करण्यापेक्षा चालण्याचा व्यायाम सहज जमतो, किंवा सकाळी उठल्या उठल्या 1 पाऊण तास चाललं म्हणजे फ्रेशही वाटतं, कारण सकाळची एकदम ताजीतवानी हवा असते। त्यामुळे सकाळी सकाळी मी अशी चालून आलेली आहे। आणि त्यानंतर आत्ता माझी ही देवपूजाही झालेली आहे, बाकीचं सगळं आवरलेलं आहे आणि ही देवपूजाही छान अशी करून घेतलेली आहे। आज जेवणामध्ये मी चकुल्या बनवणार आहे। नेहमी मी तुरीच्या डाळीच्या चकुल्या बनवते, पण आज मुगाच्या डाळीच्या चकुल्या बनवणार आहे। त्यासाठी मी ही मुगाची डाळ काढलेली आहे आणि मुगाची डाळ स्वच्छच आहे, पण तरीही एखादा खडा वगैरे आहे का, त्यामुळे मी ही निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे। मुगाची डाळ मी निवडून धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि बुडेल एवढे 1 ग्लासभर पाणी ओतलेले आहे। इथं कुकर तापायला ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये डाळ शिजवून घेते। कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजली जाते, त्यामुळे आता मी कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन घेणार आहे। तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत इकडे ना गव्हाचं पीठ मळून घेणार आहे। चकुल्यासाठी थोडं घट्टच पीठ मळावं लागतं, त्यामुळे थोडंसं घट्ट असं पीठ आहे ना मळून घेते मी। चकुल्यासाठी मी अशी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे। आता चकुल्या बनवण्यासाठी वाटण काढून घेते। वाटणामध्ये मी घेतलेला आहे हा आल्याचा तुकडा, ह्या 2-3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा कढीपत्ता। कढीपत्ता मी वाटूनच घेणार आहे। थोड्याशा कोथिंबीरीच्या ह्या काड्या घेतलेल्या आहेत आणि हा नारळ घेतलेला आहे। आता हे बारीक करून घेते। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ओतलेले आहे। आता ह्या तेलामध्ये मी टाकलेली आहे ही मोहरी, अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान अशी तडतडली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेले आहे। फोडणीसाठी ना मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो आता टाकून घेते। ही मुगाची डाळ मी कुकरमधून काढून घेतलेली आहे आणि मुगाची डाळही छान अशी शिजलेली आहे। त्यातलं ह्यात जे मी टोमॅटो घातलं होतं ते मी आता ह्याच्या फोडणीमध्ये टाकून घेणार आहे। फोडणीमध्ये टाकलेली थोडीशी हळद, एक अर्धा चमचा हे लाल तिखट घेतलेले ते टाकून घेतलेले। लाल तिखटामुळे कलर छान येतो चकुल्यांना, त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेले। चकुल्या थोड्या झणझणीत हव्या, त्यामुळे 1 चमचाभर काळे तिखट टाकलेले। आणि हे जे वाटण वाटून घेतलं होतं ते आता टाकून घेते। हे वाटण आहे ना मी छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आणि आता ही शिजवलेली मुगाची डाळ टाकून घेते। मला जेवढ्या चकुल्या बनवायच्या त्याच्या प्रमाणानुसार हे पाणी घेतलेले। ज्या डब्यामध्ये मी मुगाची डाळ शिजवली होती त्या डब्याने पाणी घेतलेले। ह्या आवश्यकतेनुसार मीठ घातलेले। घरी बनवलेला हा गरम मसाला घातलेला आहे।
आणि वरून ही भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. इकडे या भाजीला उकळी येते तोपर्यंत चकुल्या लाटून घेते. कणिक छान अशी भिजलेली आहे आणि आपल्याला चपातीला आपण जशी घडी बनवतो तशी आपण चपाती लाटू शकतो किंवा आहे अशी चपातीची म्हणजे अजिबात घडी न बनवताही आपण चपाती लाटू शकतो. तर मी ना घडी बनवणार नाही, मी आहे अशी चपाती लाटून घेणार आहे आणि आपण पीठही लावू शकतो किंवा तेलही लावू शकतो. तर आता आहे ना मी इथं तेल लावणार आहे, पीठ नाही लावणार. पीठ लावलं तरी चालतंय. तर मी अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण जशी शंकरपाळी कापतो तशी मी ना हे काप करून घेणार आहेत. शंकरपाळीच्या आकारा एवढ्याच मी चकुल्या बनवणार आहेत. तर आता आहे ना मी असे उभे कापून घेतलेले. आता शंकरपाळीच्या आकाराचे ना मी हे सगळं कापून घेते. चकुल्या मी एकदमच सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कापून घेतलेल्या आहेत. चकुल्या जर आपण म्हणजे जशी चपाती लाटून घेतो त्यानंतर तेवढीच चपाती कापलेलं तसंच भाजीमध्ये टाकलं तर पहिल्या जे टाकलेलं आहे ते शिजतं आणि पाठीमागचं कच्चं राहतं. त्याच्यामुळं एकदमच सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आलेल्या उकळीमध्ये सगळ्या चकुल्या मी एकदमच टाकून घेणार आहे म्हणजे एकाच वेळेस सगळ्या एकसारख्या शिजतील. आणि चपातीला मी दोन्ही साईडनी तेल लावलेले त्याच्यामुळं चकुली अजिबात चिकटणार नाही. उकळीमध्ये त्या मोकळ्या होतात आणि पीठही घट्ट आहे त्याच्यामुळे त्या चिटकत नाहीत. तर अशा आहे ना मी ह्या सगळ्या चकुल्या ज्या लाटून घेतलेल्या आहेत त्या एकाच वेळेस सगळ्या भाजीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. ताट झाकून मी आता ह्या चकुल्या सगळ्या शिजवून घेणार आहेत आणि अशा झाकून शिजवल्या म्हणजे छान अशा शिजतात. चकुल्या शिजायला 15 ते 20 मिनटं लागतात आणि एकसारख्या अशा शिजल्या जातात. फक्त चकुलीमध्ये पाणी भरपूर पाहिजे म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं, नाहीतर खाली चकुल्याही लागू शकतात. 15 ते 20 मिनटामध्ये चकुल्या तयार झालेल्या आहेत आणि झाकून शिजवल्यामुळं जसा जो कट येतो तो तसा काय राहिलेला नाही कारण झाकून शिजवले चकुल्या. मसाल्याचा एकदम छान असा वास सुटलेला आहे आणि आता गरम गरम चकुल्या आणि वरती लिंबू पिळलेले आणि चकुल्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी.